नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी कॉमर्स मधील तुमचा अकाउंट म्हणजेच बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत या विषयाचे आपण 7 टॉपिक अभ्यासलेले आहेत। हे 7 टॉपिक अभ्यासत असताना त्या 7ही टॉपिकची थिअरी, बेसिक, कन्सेप्ट सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे। सॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले आहेत, अनसॉल्व प्रॉब्लेमचा देखील आपण अभ्यास केलेला आहे। जर हे व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आजपासून आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहे तुमचा टॉपिक नंबर 8, ज्याचं नाव आहे कंपनी अकाउंट म्हणजेच इश्यू ऑफ शेअर। त्यातला इश्यू ऑफ शेअरचा पार्ट आपण अभ्यासणार आहोत। अतिशय महत्त्वाचा आणि सोपा टॉपिक आहे। पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून मी जो थिअरी पार्ट तुम्हाला समजून सांगणार आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजेल। जर थिअरी समजली तर तुम्हाला प्रॉब्लेमचा पार्ट समजतो, म्हणजेच एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला सोपे जातात। मी सुरुवातीपासूनच सांगत आलेलो आहे की आपला जो फंडा आहे तो लाईन टू लाईन थिअरी समजून घेणे, बेसिक कन्सेप्ट समजून घेणे, अकाउंटिंग ट्रीटमेंट समजून घेणे आणि नंतरच प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करणे। त्याच्यामुळे सुरुवातीचे जे व्हिडिओ असतात त्या तो जो टॉपिक असणार आहे त्या टॉपिकचा बेस असतो, पाया असतो। त्याच्यामुळे हे सगळे व्हिडिओ सुरुवातीचे मी जे काही थिअरीचे तुम्हाला सांगणार आहे, शिकवणार आहे, त्यामुळे हे जे सगळे व्हिडिओ जे असणार आहेत थिअरीचे ते तुम्हाला बघावे लागणार आहेत, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजेल। तर आता कोणताही वेळ न वाया घालवता आपण आपल्या टॉपिकला सुरू करूया। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टॉपिकचं नाव आहे, टॉपिक नंबर 8 आहे आणि त्याचं नाव आहे कंपनी अकाउंट्स आणि त्याच्यामध्ये इश्यू ऑफ शेअर। इश्यू ऑफ शेअर म्हणजे काय? कंपनी ज्या वेळेस व्यवसाय करते, व्यवसायासाठी जे भांडवल आवश्यक असणार आहे ते भांडवल शेअर इश्यू करून म्हणजे भागांची विक्री करून निर्माण करते किंवा त्याला आपण रेज करते असं म्हणणार आहोत। मग हे निर्माण करत असताना ते भाग विकले जाणार आहेत, विक्री करणार आहेत, विकून पैसे येणार आहेत, पैसे मागवले जाणार आहेत, काही लोक पैसे देणार नाहीयेत, मग त्यांचे शेअर जप्त होणार आहेत। तर या सगळ्या गोष्टी शेअर विकत असताना घडणार आहेत। मग ह्या गोष्टींच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट, या सगळ्या घटनांच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा होतात हे आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं। तत्पूर्वी थोडंसं आपण बेसिक कंपनीचे भाग, भांडवल, शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर वगैरे वगैरे काय असणार आहे ते थोडंसं अभ्यासू। तर त्याचा थोडासा सुरुवातीला अभ्यास करू आणि त्याच्यानंतर आपण आपल्या थिअरी पार्टला सुरुवात करूया। पहा, कंपनी हा एक व्यवसायाचा प्रकार आहे। जसं की आपण बघितले की पार्टनरशिपमध्ये आपण जे टॉपिक अभ्यासले ते पार्टनरशिपचे होते। पार्टनरशिपमध्ये काय व्हायचं की 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र यायच्या आणि ते कॅपिटल घेऊन यायच्या। जे कॅपिटल आणले असेल त्यातनं ते बिझनेस करायच्या, बिझनेसला जो प्रॉफिट होईल तो त्या दोघांमध्ये त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल त्या रेशोमध्ये वाटायचा। परंतु औद्योगिक क्रांती झाली, कुठं झाली? इंग्लंडमध्ये झाली। औद्योगिक क्रांतीनंतर व्यवसायाचं स्वरूप बदललं, उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, कारण उत्पन्न घेत असताना म्हणजे प्रोडक्शन घेत असताना त्याच्यामध्ये मशिनरीचा यूज वाढला, म्हणजेच त्या ठिकाणी यंत्राचा यूज वाढला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं। उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला ग्राहक देखील मोठा असला पाहिजे। मग व्यवसायाचा व्याप वाढला, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात वस्तू विकल्या जाऊ लागल्या, म्हणजे व्यापार वाढला। मग वस्तूंना त्या प्रमाणात दुसऱ्या देशात मागणी जर वाढली तर मोठ्या प्रमाणात उत्पादन करावं लागलं। म्हणजे थोडक्यात काय की कॅपिटलची रिक्वायरमेंट, कोणताही बिझनेस असेल तर कॅपिटलची रिक्वायरमेंट ही मोठ्या प्रमाणात आवश्यक असते जर तुम्हाला व्यवसाय मोठा करायचा असेल। तर कंपनी हा जो बिझनेस प्रकार आहे हा त्यातलाच एक पार्ट असणार आहे। कंपनीमध्ये काय होतं की हा जो कंपनी व्यवसाय प्रकार आहे हा सुरू करत असताना हा 2-3 व्यक्ती एकत्र येऊन सुरू केला जात नाही, याच्यामध्ये असंख्य व्यक्ती एकत्र येतात। उदाहरणार्थ ए एकत्र येईल, बी एकत्र येईल, सी एकत्र येईल, डी एकत्र येईल, अशा असंख्य व्यक्ती एकत्र येऊन हा कंपनी हा व्यवसाय प्रकार सुरू करतात। मग ह्या कोणताही व्यवसाय करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे की ते व्यवसायासाठी आवश्यक असणारे कॅपिटल, आणि कंपनीमध्ये कॅपिटल हे खूप मोठ्या प्रमाणात आवश्यक असतं। उदाहरणार्थ कंपनीमध्ये हे जे व्यवसायाचे जे मालक असणार आहेत हे कोण असतात? ज्यांनी त्यांना कॅपिटल पुरवलेलं आहे हे व्यवसायाचे कोण असतात? मालक असतात। आता लक्षात घ्या की आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, व्यवसायासाठी आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे कॅपिटल असणार आहे। मग हे कॅपिटल जर मोठ्या प्रमाणावर आवश्यक असणार असेल तर ते 1 आणि 2 व्यक्तींकडून जमा केलं जाऊ शकत नाही। उदाहरणार्थ 100 कोटी रुपये कॅपिटलची गरज आहे, मग हे 100 कोटी रुपयाचं कॅपिटल कोणत्याही एका 2 व्यक्ती, 3 व्यक्ती, 4 व्यक्ती अशा एकत्र येऊन ते मिळवलं जाणार नाही। किंवा सर्वसामान्य आपल्याला जर बिझनेस करायचा म्हणला तर एवढं कॅपिटल निर्माण करणे किंवा एवढं कॅपिटल घेऊन येणं 4-5 व्यक्तींना पार्टनरशिपमध्ये
कधी शक्य होत नाही. म्हणून ह्या कंपनी या व्यवसाय प्रकारामध्ये काय केलं जातं, ह्या कंपनीचं जे कॅपिटल असणार, उदाहरणार्थ असं ठरवलं की त्यांनी 100 कोटी कॅपिटल आपल्याला जमा करायचं, तर या 100 कोटी कॅपिटलचे काय केले जातात की छोटे छोटे हिस्से केले जातात, छोट्या छोट्या अमाऊंटचे. म्हणजे उदाहरणार्थ 100 रुपयाचा एक हिस्सा केला, जेवढे 100 कोटीचे हिस्से होतील तेवढे 100 रुपयाचे कॅपिटलचे पार्ट केले जातात, हिस्से केले जातात. आणि त्या कॅपिटलच्या एक हिस्स्यालाच म्हटलं जातं शेअर. काय म्हटलं जातं, शेअर म्हटलं जातं. म्हणजेच काय म्हटलं जातं, त्याला आपण भाग म्हटलं जातं. मराठीतून आपण त्याला काय म्हणणार, जो कॅपिटलचा जो काय त्यांचं कॅपिटल असणार आहे त्याचा जो एक हिस्सा केला जाणार आहे सारख्या रकमेचा, त्यालाच आपण शेअर म्हणजेच काय म्हणणार, भाग असं म्हणणार. आय होप तुम्हाला शेअर म्हणजे काय कळलं, की कंपनीचं जे कॅपिटल आहे ते छोट्या छोट्या शेअर्समध्ये, छोट्या छोट्या भागामध्ये, छोट्या छोट्या हिस्स्यांमध्ये डिवाइड केलं जातं. आणि तो एक हिस्सा जो असणार आहे त्याला आपण काय म्हणणार, भाग म्हणणार. आणि हा जो एक हिस्सा आहे हा काय केला जातो, विकायला काढला जातो. एक हिस्सा म्हणजे काय, एक सर्टिफिकेट असतं, शेअर सर्टिफिकेट, ते काय केलं जातं, इश्यू केलं जातं, विक्री केलं जातं. मग हे 100 रुपये कॅपिटल आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला कंपनीला देणं सहज शक्य असतं. मग असे 100 रुपये कॅपिटल कंपनीला देणार, उदाहरणार्थ टाटा कंपनी आहे, टाटा कंपनीचं कॅपिटल 1000, आपलं आता असं गृहीत धरू की 100 कोटी रुपये आहे आणि त्याचे 100 रुपयाचा एक हिस्सा केला कॅपिटलचा. मग तो एक हिस्सा कॅपिटल मी कंपनीला देऊ शकतो ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून, ॲज अ गुंतवणूकदार म्हणून. म्हणून मी काय करणार, त्या 100 कोटी रुपयाचा कॅपिटल जे आहे त्यातला जो एक हिस्सा असणार आहे कॅपिटलचा, तो एक हिस्सा मी काय करेल, खरेदी करेल. तो एक हिस्सा खरेदी करेल. खरेदी केल्यानंतर त्या एक हिस्स्याची जेवढी अमाऊंट असेल, जेवढी किंमत असेल, एक शेअरची जेवढी काय प्राइस असणार आहे ती प्राइस मी त्या कंपनीला देईल. म्हणजे 100 रुपये मी काय करेल, त्या कंपनीला देईल. म्हणजेच कंपनीला मी 100 रुपये कॅपिटल देईल. मग असे 100 रुपये अनेक व्यक्तींनी एकत्र दिलं तर कंपनीला काय करता येईल, 100 करोड किंवा 1000 करोड जेवढं काही कॅपिटल असेल तेवढं कॅपिटल सहज निर्माण करता येईल, सहज रेज करता येईल. म्हणजे कंपनीमध्ये काय होतं की कंपनीचं कॅपिटल हे अनेक व्यक्तींकडून गोळा केलं जातं. मग हे गोळा करण्यासाठी काय केलं जातं, कंपनी त्याच्या कॅपिटलचे छोटे छोटे हिस्से करते, त्यालाच आपण भाग असं म्हणणार. आणि हे हिस्से काय असतात, इक्वल असतात बघा, सेम अमाऊंटचे असतात. 100 100 100 असे असंख्य. कोणता हिस्सा, कोणता 10 रुपयाचा नाही, कोणता एखादा हिस्सा 50चा नाही, किंवा एखादा हिस्सा 90चा नाही, एखादा 200 रुपयाचा नाही, सगळे इक्वल अमाऊंटचे आहेत. म्हणून आपण त्याला काय म्हणणार, इक्विटी शेअर देखील म्हणणार, समभाग असं देखील म्हटलं जातं. मग हे शेअर विकून जे कॅपिटल कंपनी काय करते, निर्माण करते, म्हणजेच रेज करते, त्याच कॅपिटलला आपण शेअर कॅपिटल असं म्हणणार. आय होप शेअर कॅपिटल कन्सेप्ट क्लिअर. मी काय सांगतोय, कंपनी हा एक व्यवसाय प्रकार आहे. त्या व्यवसाय करण्यासाठी कॅपिटलची गरज आहे. कॅपिटल मोठ्या प्रमाणात आवश्यक असतं. मग मोठ्या प्रमाणातले कॅपिटल कंपनी काय करते, छोट्या छोट्या हिस्स्यामध्ये डिवाइड करते. मग एका हिस्स्याची किंमत ठरवते, उदाहरणार्थ 100 रुपये. मग हे 100 रुपये काय केले जातात, आपल्यासारखे 100 रुपये जो हिस्सा असेल तो एखादा आपल्यासारखा व्यक्ती खरेदी करतो आणि 100 रुपये कंपनीला कॅपिटल देतो. जो व्यक्ती तो शेअर खरेदी करणार आहे, बघा, ए ने खरेदी केला, उदाहरणार्थ बी ने खरेदी केला, तर तो खरेदी करणारा जो व्यक्ती आहे त्याला आपण काय म्हणणार, शेअर होल्डर म्हणणार. सी ने खरेदी केला, डी ने खरेदी केला, तर हे सी डी सुद्धा काय झाले, हे कंपनीचे शेअर होल्डर झाले. आणि तुम्हाला माहिती की व्यवसायाला भांडवल देणारे हे व्यवसायाचे कोण असतात, ओनर असतात. म्हणजेच काय, हे जे शेअर होल्डर असणार आहेत हे कंपनीचे कोण असणार आहेत, रिअल ओनर असणार आहेत. म्हणजेच काय, याला शेअर होल्डरला मराठीतनंच काय म्हटलं जातं, भागधारक असं म्हटलं जातं. आपण त्याला मराठीतनं काय म्हणू, हे शेअर होल्डर जे असणार आहेत त्याला भागधारक असं म्हणणार. आणि हे भागधारक कंपनीचे कोण असतात, ओनर म्हणजेच कोण असतात, मालक असतात. आपण त्याला काय म्हणणार, खरे मालक असं म्हणणार. आणि हे मालक कंपनीचं व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेतात. पुढाकार घेतात म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, की हे असंख्य असतात. म्हणजे 100 रुपये देणारी लोक कंपनीला असंख्य असतात. म्हणजे असंख्य लोक जर मालक झाले आणि ते जर म्हटले की चला आता ह्या कंपनीचा मी मालक आहे, 100 रुपयापुरता मी कंपनीत जातो आणि कंपनीचा व्यवसाय चालवण्याची जबाबदारी माझी, असं प्रत्येक जण म्हटलं तर काय होऊ शकतो, गोंधळ होऊ शकतो. म्हणूनच हे जे शेअर होल्डर असतात ना, असंख्य शेअर होल्डर, त्याच्यातून ते त्यांचे प्रतिनिधी काय करतात, नियुक्त करतात कंपनीचं मॅनेजमेंट करण्यासाठी. त्यांनाच म्हटलं जातं संचालक म्हणजे डायरेक्टर. आणि ते कंपनीचं मॅनेजमेंट पाहतात. शेअर होल्डर पाहत नाहीत, त्यांच्या वतीने त्यांनी नेमणूक केलेले संचालक म्हणजे डायरेक्टर हे कंपनीचं मॅनेजमेंट पाहत असतात. तर आता बघा, कंपनी काय करते की भांडवल विकते, म्हणजे शेअर विकते आणि भांडवल जमा करते. भांडवल आलेल्या भांडवलातून ते काय करण, कंपनी बिझनेस करण. आणि बिझनेस केल्यानंतर कंपनीला काय होईल, प्रॉफिट होईल.
काय होईल? प्रॉफिट. मग हा झालेला प्रॉफिट कंपनी कोणाला देणार आहे? त्यांच्या मालकांना, म्हणजेच कोणाला देणार आहे? शेअर होल्डरला देणार. म्हणजे ए ला देईल, बी ला देईल, सी ला देईल, डी ला देईल. आणि मग ह्या प्रॉफिट मधला जो भाग कोणाला भेटणार आहे? शेअर होल्डरला भेटणार आहे. त्याला म्हणतो आपण डिव्हिडंड. त्याला काय म्हणणार आपण? डिव्हिडंड असं म्हणणार. आय होप तुम्हाला डिव्हिडंड देखील कळलेला आहे. की उदाहरणार्थ एखाद्याने 100 रुपयाचा भाग कंपनीला, 100 रुपये कंपनीला कॅपिटल दिला आणि 100 रुपयाचा भाग त्यांनी खरेदी केला, तर त्या 100 रुपयावर कंपनीने असं ठरवलं की बाबा 5% त्यांना प्रॉफिटचा हिस्सा द्यायचा, प्रॉफिट मधला हिस्सा. म्हणजे 100 रुपयाच्या 5% म्हणजेच त्याला किती भेटतील? 5 रुपये भेटतील. म्हणजे डिव्हिडंड किती भेटणार आहे त्याला? 5 रुपये भेटणार आहे. यालाच आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देखील म्हणणार. म्हणजे एखाद्या व्यक्तीने 100 रुपये कंपनीच्या भागामध्ये गुंतवले तर त्याला त्याच्यावर 5 रुपये भेटले, म्हणजे त्याची काय आहे? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असणार आहे. हा तुमचा अभ्यासाचा भाग नाही, पण एक जनरल नॉलेज म्हणून मी तुम्हाला हे सांगितलेलं. एक स्ट्रक्चर तुमच्या पुढे मी उभा करून ठेवतो की कॅपिटल म्हणजे काय? की कंपनीला आवश्यक असणारे जे काय भांडवल असणारे, बिझनेस करण्यासाठी जो काय पैसा आवश्यक आहे त्याला कॅपिटल म्हणणार. हे कॅपिटल कंपनी अनेक लोकांकडून गोळा करते. कसे? तर त्या कॅपिटलचे छोटे छोटे हिस्से करते आणि ते विकते आणि त्यांच्याकडून त्या हिस्स्याचे पैसे घेते. त्याच हिस्स्याला आपण म्हणतो शेअर. आणि त्यांच्याकडून हे शेअर विकून जे काय पैसे आलेले असतील त्याला आपण म्हणणार शेअर कॅपिटल. जे व्यक्ती हे शेअर घेतात त्याला म्हणतो आपण शेअर होल्डर. त्यालाच आपण ओनर असं देखील म्हणणार. आणि या ओनरला मग हे कंपनी बिझनेस करणं आणि बिझनेसला जो प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटपैकी जो काही पोर्शन त्या ओनरला दिला जाणार आहे त्यालाच आपण म्हणणार डिव्हिडंड. आय होप या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. एक स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं. आता थेअरीमध्ये आपल्याला पुस्तकामध्ये काय सांगितले ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला बघा, आता कंपनी अकाउंट आणि त्याच्यामध्ये इश्यू ऑफ शेअर. इश्यू ऑफ शेअर म्हणजे काय? कंपनीचं जे भांडवल असणार आहे त्या भांडवलापैकी काही ठराविक टक्के रक्कम कंपनी काय करणार आहे? ठराविक जो हिस्सा तयार करणार आहे तो काय करणार आहे? विकणार आहे. म्हणजे भाग विकणार आहे, शेअर विकणार आहे. आणि त्याची अकाउंटिंग कशी होणार आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. तर बघा, पहिलं वाक्य काय सांगितले त्यांनी? कॅपिटल इज द ब्लड लाईफ ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. बघा, लाईफ ऑफ ब्लड ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणजे जसं एखाद्या व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी त्याच्या बॉडीमध्ये रक्ताची जितकी गरज असणार आहे, तसंच एखाद्या व्यवसायाला व्यवसाय करण्यासाठी, व्यवसायात टिकून राहण्यासाठी, स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी भांडवलाची गरज असणार. म्हणून त्यांनी ते वाक्य वापरले, कॅपिटल इज द लाईफ ब्लड ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलंय, अ सोल ट्रेडर इंट्रोड्यूस कॅपिटल आउट ऑफ हिज ओन पॉकेट. सोल ट्रेडर म्हणजे काय? एक व्यक्ती व्यापार जो करतो, एक व्यक्ती जो व्यवसाय करतो तो बिझनेससाठी कॅपिटल कुठने इंट्रोड्यूस करतो, म्हणजे कुठनं घेऊन येतो? त्याच्या स्वतःच्या खिशातून, म्हणजे ओन पॉकेट मधून तो घेऊन येतो. सिमिलरली त्याच पद्धतीने असं सांगितले, द पार्टनर्स ऑल्सो ब्रिंग कॅपिटल फ्रॉम देअर ओन पॉकेट्स. मग आपण पार्टनरशिप शिकलेलो आहे. पार्टनरशिपमध्ये देखील दोन व्यक्ती एकत्र येतात आणि ते काय येतात? कॅपिटल घेऊन येतात. कुठनं? त्यांच्या स्वतःच्या खिशातून कॅपिटल घेऊन येतात. म्हणजेच काय? स्वतःच्या प्रायव्हेट इस्टेटमध्ये. म्हणजे थोडक्यात काय? पार्टनरशिपमध्ये सिमिलरली त्याच पद्धतीने पार्टनरशिपमध्ये देखील पार्टनर काय करतात? त्यांच्या स्वतःच्या संपत्तीमधून कॅपिटल घेऊन येतात. बट इन केस ऑफ कंपनी, म्हणजे कंपनी हा जो बिझनेस प्रकार असणार आहे, हा जो बिझनेस ऑर्गनायझेशनचा टाईप असणार आहे, त्याच्यामध्ये काय होतं बघा, बट इन केस ऑफ कंपनी फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन द कॅपिटल इज रेज थ्रू आउट इश्यू ऑफ शेअर. कॅपिटल काय केलं जातं? रेज केलं जातं. रेज म्हणजे काय? निर्माण केलं जातं. कसं? शेअर्सची विक्री करून. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की बाबा 100 करोड शेअरची कॅपिटलची गरज असेल तर काय केलं जातं? 100 रुपयाचा एक शेअर तयार केला जातो आणि तो आपल्यासारख्या व्यक्तींना विकला जातो आणि त्याच्यातून ते काय करतात? कॅपिटल रेज करतात. म्हणून रेज म्हटलंय त्यांनी. कॅपिटल काय केलं जातं? रेज केलं जातं. कसं? इश्यू ऑफ शेअर. शेअरची विक्री करून कॅपिटल रेज केलं जातं. आय होप फर्स्ट पॅरेग्राफ तुमचा कंप्लीट आहे. सेकंड पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलंय? इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ब्रॉट सिग्निफिकंट चेंज इन द साइज ऑफ बिझनेस स्ट्रक्चर. बघा, ज्यावेळेस इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे काय? ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेस बिझनेस ऑर्गनायझेशन असतील किंवा साईज असेल, बिझनेसची स्ट्रक्चर असेल, याच्यामध्ये काय झाला? मोठ्या प्रमाणात चेंज झाला. आणि जॉईंट स्टॉक कंपनी ॲज अ मॉडर्न फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन इमर्ज. जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे काय? संयुक्त भांडवली मंडळ. त्यालाच आपण इंग्लिशमधनं जॉईंट स्टॉक कंपनी असं म्हणणार. ह्या मॉडर्न बिझनेस ऑर्गनायझेशनचा इमर्ज म्हणजेच काय? निर्मिती झाली असं आपण म्हणूया. टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ लार्ज साइज बिझनेस, टू रिमूव्ह द मेन डिफेक्ट और लिमिटेशन ऑफ पार्टनरशिप
फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन. पार्टनरशिपमध्ये काय असायचं की लिमिटेड कॅपिटल असायचं, मोठ्या प्रमाणावर उद्योग करता यायचं नाही, एक ठराविक ठिकाणीच तो आपण बिझनेस करायचो, देश पातळीवर तो बिझनेस करता यायचा नाही, म्हणजे हे पार्टनरशिपचे लिमिटेशन आहेत. परंतु जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये काय होतं, छोटे छोटे शेअर्स तयार केले जातात आणि ते विकले जातात, असंख्य लोकांकडून कॅपिटल जमा करून घेतले जातं, त्यामुळे कॅपिटल मोठ्या प्रमाणात येतं, बिझनेस सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला करता येऊ शकतो आणि मोठ्या देश पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण बिझनेस करू शकतो. हा पार्टनरशिप मध्ये करता येत नाही, म्हणजे पार्टनरशिपची जी लिमिटेशन्स होते ते रिमूव्ह करण्यासाठी आपण कंपनी हा ऑर्गनायझेशन प्रकार जो असणार आहे तो उपयुक्त असणार आहे. आय होप हे देखील तुमचं क्लिअर झालेलं आहे. नेक्स्ट बघा, अनलिमिटेड लायबिलिटी अँड शॉर्टेज ऑफ फंड. बघा पार्टनरशिपमध्ये काय असायचं, लायबिलिटी जी असायची अनलिमिटेड असायची. अनलिमिटेड म्हणजे काय, जर पार्टनरशिपला लॉस झाला, आपण डिझोल्युशन मध्ये बघितलं, इन्सॉल्वंट झाला किंवा लॉस झाला, तर तो लॉस त्या व्यक्तीची प्रायव्हेट इस्टेट विकून सुद्धा कव्हर केला जायचा. त्या व्यक्तीचा जर लॉस कव्हर नाही झाला तर तो दुसरा पार्टनर आहे त्याच्याकडून तो लॉस रिकव्हर करून घेतला जायचा. म्हणजे जे पार्टनर आहेत पार्टनरशिपमध्ये त्यांची लायबिलिटी काय असायची, अनलिमिटेड लायबिलिटी असायची. परंतु आता जो कंपनी हा जो व्यवसायाचा प्रकार असणार याच्यामध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड नसणार आहे. म्हणजे तुम्ही जर कंपनीचा एक शेअर जर घेतला आणि त्या शेअरची किंमत 100 रुपये असेल तर तुम्ही 100 रुपयेच कंपनीला देणार आहात, त्याच्या व्यतिरिक्त एकही रुपया जास्त तुम्ही कंपनीला देणार नाही, किंवा कंपनी देखील तुमच्याकडून 100 रुपयेच वसूल करणार आहे. म्हणजे तुमचा जरी लॉस वगैरे जरी असेल तरी सुद्धा तुमच्या 100च्या पटीतच तो वसूल केला जाणार आहे. म्हणजे तुमच्या प्रायव्हेट इस्टेटवर काय होणार नाही, गदा येणार नाही. म्हणजेच तुमची जी प्रायव्हेट लायबिलिटी असणार आहे, प्रायव्हेट इस्टेट असणार आहे, ती रिकव्हर केली जाणार नाही तुमचा लॉस भरून काढण्यासाठी. त्यामुळे तुमची लायबिलिटी जी आहे ती काय आहे, लिमिटेड लायबिलिटी, 100 रुपयापर्यंतच तुम्ही देणं लागतं, म्हणजे लायबिलिटी काय आहे, लिमिटेड आहे. हा देखील डिफेक्ट होता पार्टनरशिपमध्ये, पण कंपनीमध्ये लायबिलिटी लिमिटेड असते, त्याच्यामुळे हा एक बेनिफिट कंपनीचा असणार आहे. पुढे त्यांनी सांगितले, इट वॉज देअरफॉर felt necessary to collect the capital from the public at large and encourage the public to contribute capital. बघा याच्यामध्ये काय केलं जातं की पब्लिक कडून कॅपिटल कलेक्ट केलं जातं. कसं, लार्ज म्हणजेच मोठ्या प्रमाणावर कलेक्ट केलं जातं आणि कंपनीला कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी इनकरेज पण केलं जातं. इनकरेज कसं केलं जातं की तुमचं 1000 जरी करोडचं कॅपिटल असेल कंपनीचं तरी सुद्धा हे कॅपिटल 100 रुपयाच्या एक शेअर्स मध्ये जर तुम्ही डिवाइड केलं तर 100 रुपये नॉर्मल कोणताही व्यक्ती त्या कंपनीला देऊ शकतो. मग तो इनकरेज होतो की 100 रुपयाचा शेअर म्हणलं आपण घेतलाच पाहिजे. देन त्यांनी पुढे सांगितले, हिअर द प्रिन्सिपल ऑफ लिमिटेड लायबिलिटी वॉज अडॉप्टेड. म्हणजे काय बघा, इथं प्रिन्सिपल ऑफ लिमिटेड लायबिलिटी म्हणजे दायित्व जे असणार आहे ते मर्यादित असणार आहे कंपनीमध्ये. आता शेअर अँड शेअर कॅपिटल आत्ताच आपण डिस्कस केले की जे काही कंपनीचं कॅपिटल असणार आहे, उदाहरणार्थ कंपनीचं 1000 कोटीचं कॅपिटल आपण समजूया आहे, 1000 CR म्हणजे 1000 कोटीचं कॅपिटल, आणि ते काय केलं, छोट्या छोट्या हिस्स्यांमध्ये डिवाइड केलं, असंख्य हिस्से होतील त्याचे, एक हिस्सा आपण 10 रुपयाचा ठेवला, जेवढे 10 रुपयाच्या प्रमाणे ते 1000 कोटीचे हिस्से होतील तेवढे आपण हिस्से करू शकतो. बरोबर. त्यांनी पुढे सांगितलं की आता शेअर कॅपिटलचं मिनिंग काय सांगितलंय त्यांनी. बघा शेअर कॅपिटल किंवा त्याचं मिनिंग काय सांगितलं बघा. ॲज पर द सेक्शन 2 सबसेक्शन 84 ऑफ कंपनी ऍक्ट 2013 काय सांगितले, शेअर इज द शेअर इन द कॅपिटल ऑफ कंपनी अँड इन्क्लूड स्टॉक ॲज वेल. शेअर म्हणजे काय की कॅपिटल मधला एक शेअर म्हणजे हिस्सा, कंपनीच्या भाग भांडवलापैकी एक हिस्सा म्हणजे भाग होय, असा त्याचा मराठीतनं अर्थ होईल. आणि स्टॉक ॲज वेल, स्टॉक म्हणजे काय, एकापेक्षा जास्त हिस्से असं सुद्धा होणार आहे. शेअर कॅपिटल मीन्स द कॅपिटल रेज बाय कंपनी बाय इश्युइंग शेअर. शेअर कॅपिटल म्हणजे काय म्हणायचं की कंपनीने शेअर इश्यू करून जे कॅपिटल निर्माण केलेलं आहे, जे कॅपिटल गोळा केलेले, जे कॅपिटल कलेक्ट केलेले त्याला आपण शेअर कॅपिटल असं म्हणणार. इन केस ऑफ कंपनी इज डिवायडेड इंटू स्मॉल पार्ट्स नोन ॲज शेअर. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की बाबा 1000 करोड आहे आणि त्याचं आपण डिवायडेशन काय केलं, स्मॉल पार्टमध्ये, म्हणजे 10 रुपये 100 रुपयाच्या स्मॉल फिगरमध्ये त्याचं डिवाइड केलं, मग त्यालाच आपण काय म्हणणार, शेअर असं म्हणणार. आणि त्याच्यापासून जे कॅपिटल आपण रेज करणार आहे त्याला आपण शेअर कॅपिटल म्हणणार. अकॉर्डिंग टू कंपनी ऍक्ट, कंपनी कॅन इश्यू 2 टाइप्स ऑफ शेअर्स, नेमली इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स. हे वाक्य महत्वाचं आहे. कंपनी ऍक्ट नुसार कंपनीला कोणत्या 2 प्रकारचे शेअर विक्रीस काढता येऊ शकतात, इश्यू करता येऊ शकतात. तर फर्स्ट म्हणजे इक्विटी शेअर आणि देन नेक्स्ट म्हणजे प्रेफरन्स शेअर. इक्विटी शेअर म्हणजे काय, समभाग, आणि प्रेफरन्स शेअर म्हणजे अग्रहक्क भाग, मराठीमधून लक्षात घ्या.
तर आता ह्याच्यात इक्विटी शेअरचा मिनिंग काय आहे तो आपण समजून घेऊया. तर इक्विटी शेअर म्हणजे काय, तर पहा इक्विटी शेअर अ शेअर विच इज नॉट अ प्रेफरन्स शेअर इज अन इक्विटी शेअर. म्हणजे काय, जो अग्रहक्क भाग नाही तो कोणता भाग आहे, समहक्क भाग. आता ह्या दोन मधला एक डिफरन्स समजून घ्या. समहक्क भाग म्हणजे काय की आता उदाहरणार्थ ज्या भागधारकांना लाभांश म्हणजे डिव्हिडंड बरं का, डिव्हिडंड मिळवण्याच्या बाबतीत प्रेफरन्स शेअर नाहीये असे भाग म्हणजे काय म्हणायचं आपण, समहक्क भाग. हे समहक्क भाग धारक जे असतात म्हणजे जे त्यालाच आपण इक्विटी शेअर होल्डर असं म्हणणार, हे कंपनीच्या मीटिंगमध्ये भाग घेऊ शकतात, कंपनीचे ते रिअल ओनर असतात बरोबर. आणि ज्यावेळेस कंपनी बंद होईल त्यावेळेस ते कंपनीचे जे काही पेमेंट असेल त्यांचं भागाचं ते रिपेड करू शकतात. म्हणजे भांडवल परताव्याच्या बाबतीत ते सगळ्यात शेवटी येतात. तर तेच त्यांनी सांगितलेलं आहे बघा, इक्विटी शेअर अ शेअर विच इज नॉट अ प्रेफरन्स शेअर. म्हणजे जे प्रेफरन्स शेअर नाहीत ते कोणते आहेत, इक्विटी शेअर. इट मीन्स दॅट इफ द शेअर होल्डर इज नॉट एंटायटल टू अ फिक्स डिव्हिडंड. म्हणजे यांना फिक्स डिव्हिडंड दिला जात नाही. म्हणजे जे इक्विटी शेअर होल्डर असतात ना त्यांना फिक्स रेटने, म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डर, आता हे उदाहरणार्थ समजा हा एक शेअर होल्डर आहे, हा एक शेअर होल्डर, हा इक्विटी शेअर होल्डर आहे आणि हा जो आहे ना प्रेफरन्स शेअर होल्डर बरोबर. इक्विटी शेअर होल्डरने 10 रुपये कंपनीचा एक शेअर खरेदी केला त्याला म्हणणार आपण इक्विटी शेअर होल्डर, आणि प्रेफरन्स शेअर होल्डरने सुद्धा 10 रुपयाचा प्रेफरन्स शेअर खरेदी केला. आता दोघांमध्ये काय डिफरन्स आहे बघा, याला जे हे 10 रुपये जर परत करायचे असतील तर ज्यावेळेस कंपनी बंद होणार आहे त्यावेळेसच ते परत केले जाणार आहेत. पण परत करत असताना सर्वात कोणाच्या कधी परत केले जाणार आहेत, शेवटी परत केले जाणार आहेत. प्रेफरन्स शेअरचे जे हे 10 रुपये जर त्याला परत करायचे असतील त्याचे शेअर कॅपिटलचे, ते कधी पेड केले जाणार आहेत, अगोदर. कोणाच्या अगोदर पेड केले जाणार आहेत, ह्या इक्विटी शेअरच्या अगोदर. म्हणजे प्रेफरन्स आहे कॅपिटल रिफंड करण्याच्या वेळेस कोणाला, प्रेफरन्स शेअर होल्डरला. म्हणूनच त्याला प्रेफरन्स शेअर कॅपिटल असं म्हणतो. त्याचबरोबर कंपनीला जो प्रॉफिट होणार आहे, प्रॉफिट, त्या प्रॉफिट मधील सर्वात अगोदर प्रॉफिट कोणाला भेटणार आहे, प्रेफरन्स शेअर होल्डरला भेटणार आहे. म्हणजे अग्रहक्क आहे त्यांना, म्हणून त्याला प्रेफरन्स शेअर असं म्हणायचं. आणि हा प्रॉफिट देत असताना एक ठराविक टक्के अमाऊंट त्याला दिली जाते. म्हणजे 1000 रुपये प्रॉफिट झाला तर त्याला 10% अमाऊंट त्या ठिकाणी दिली जाणार आहे. म्हणजे 10% हा प्रॉफिट देण्याचा जो पर्सेंटेज किंवा जो दर असणार आहे तो फिक्स असणार आहे. तो काय असणार आहे, फिक्स असणार आहे. पण यांचा जो असणार आहे यांचा रेट काय फिक्स नसतो. म्हणजे एखाद्या वेळेस प्रॉफिट झाला तर त्यांना प्रॉफिट दिला जाईल, जर प्रॉफिटच झाला नाही कंपनीला तर त्यांना प्रॉफिट देणार नाही. एखाद्या वेळेस जास्त प्रॉफिट झाला तर 20% दराने देखील त्यांना डिव्हिडंड दिला जाईल, म्हणजे लाभांश दिला जाईल. जर कमी झाला तर 5% दराने देखील दिला जाऊ शकतो किंवा 10% दराने देखील दिला जाऊ शकतो. म्हणजे हा जो रेट आहे त्यांना प्रॉफिट देण्याचा, डिव्हिडंड देण्याचा, हा काय फिक्स आहे का, नाही. पण इथं प्रेफरन्स शेअर्स मध्ये काय असतो, हा डिव्हिडंडचा रेट जो असणार आहे तो काय असणार आहे, फिक्स असणार आहे. 10% म्हणजे 10%नेच द्यायचा. आणि तेच ते या ठिकाणी सांगता आहेत. काय सांगितले बघा, की काय सांगितले, इट मीन्स दॅट इफ द शेअर होल्डर इज नॉट एंटायटल टू फिक्स डिव्हिडंड. म्हणजे त्यांना फिक्स डिव्हिडंड भेटेलच असं नाही. जर प्रॉफिट झाला तर इक्विटी शेअर होल्डरला डिव्हिडंड भेटेल, नाही झाला प्रॉफिट तर डिव्हिडंड भेटणार नाही. or have to priority at the time of repayment of capital. बघा, have not priority म्हणजे त्यांना प्रायोरिटी नसते, अग्रहक्क नसतो. ज्यावेळेस त्यांना आपण काय करतो, रिपेमेंट करतो त्यांच्या कॅपिटलचं कंपनी बंद करायच्या वेळेस, विल बी ट्रीटेड ॲज अ इक्विटी शेअर कॅपिटल. मग असे जे शेअर्स असतात त्याला काय म्हणणार आपण, इक्विटी शेअर. मग आता इक्विटी शेअरच्या बाबतीत एक 4-5 गोष्टी लक्षात ठेवायच्या, की इक्विटी शेअर म्हणजे काय, की जे प्रेफरन्स शेअर होल्डर नाहीत ते इक्विटी शेअर होल्डर, यांना लाभांशाच्या बाबतीत फिक्स दराने लाभांश दिला जात नाही. कॅपिटल रिफंडच्या वेळेस सर्वात शेवटी, म्हणजेच प्रायोरिटी नसते, सर्वात शेवटी त्यांना कॅपिटल रिफंड केलं जातं. आणि प्रॉफिट झाला तरच प्रॉफिट दिला जाईल, प्रॉफिट नाही झाला तर प्रॉफिट दिला जाणार नाही. असे जे भागधारक आहेत किंवा असे जे भाग आहेत त्याला आपण इक्विटी शेअर असं म्हणणार. पुढे त्यांनी असं सांगितले की इक्विटी शेअर होल्डर participated in profit of a company after all preferential right have been satisfied. म्हणजे प्रेफरन्शियल कॅपिटलचे प्रेफरन्स शेअर जे आहेत त्याचं कॅपिटल दिल्या, त्याचा डिव्हिडंड दिल्यानंतर कोणाला दिला जातो, इक्विटी शेअर होल्डरला दिला जातो. म्हणजे त्यांनी सांगितले की ते प्रॉफिटमध्ये पार्टिसिपेटेड, सहभागी कधी होऊ शकतात, सगळ्यांची देणी, सगळ्यांचा प्रॉफिट दिलं, सगळ्यांच्या हिस्साचा प्रॉफिट दिल्यानंतर त्यांना ते दिलं जाऊ शकतं. म्हणून त्यांनी म्हटलं की इक्विटी शेअर होल्डर
आर द रिस्क बेअरर. बघा ना, ते रिस्क बेअरच आहेत. बघा ना, फिक्स काहीच नाही, त्यांना प्रॉफिट किती टक्के दराने भेटणार आहे अजिबात फिक्स नाही. पण इक्विटी शेअर होल्डरला 10% म्हणजे 10% दरानेच भेटणार आहेत, त्यांच्या अगोदर भेटणार आहे. म्हणजे ह्यांच्याकडे रिस्क काय आहे, कमी आहे, आणि इकडे रिस्क काय आहे, जास्त आहे. म्हणून त्यांनी असं काय म्हटलंय की इक्विटी शेअर होल्डर इज द रिस्क बेअरर अँड देअरफॉर द रियल ओनर ऑफ द कंपनी कॅन बी गेट अ डिव्हिडंड आफ्टर पेमेंट ऑफ ऑल एक्सपेन्सेस. आणि हेच कंपनीचे कोण असतात, रियल ओनर असतात. हे रिस्क घेतात म्हणून यांना रियल ओनर असं म्हणणार. आणि यांना जो काही डिव्हिडंड भेटणार आहे तो सगळे पेमेंट, सगळे एक्सपेन्सेस पेड केल्यानंतर, प्रेफरन्स शेअरचे पैसे, प्रेफरन्स शेअरचा डिव्हिडंड पेड केल्यानंतर त्यांना डिव्हिडंड दिला जातो. आय होप इक्विटी शेअर होल्डर क्लिअर झालेले. बघा आता प्रेफरन्स शेअर, आता प्रेफरन्स शेअर कशाला म्हणायचं, प्रेफरन्स शेअर आर दो शेअर विच हॅव राईट. म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डर म्हणजे असे शेअर, किंवा प्रेफरन्स शेअर म्हणजे असे शेअर की ज्यांना राईट म्हणजे काय, हक्क आहे, विथ रिस्पेक्ट टू पेमेंट ऑफ डिव्हिडंड. म्हणजे काय, जर त्यांना प्रॉफिट द्यायची वेळ आली, म्हणजे डिव्हिडंड द्यायची वेळ आली, तर तो डिव्हिडंड काय आहे, इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर त्यांना मिळवण्याचा हक्क आहे, म्हणजे राईट आहे. आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटल ऑफ वाइंडिंग अप ऑफ कंपनी. कंपनी बंद करायची, वाइंडिंग अप म्हणजे काय, कंपनी बंद करण्याच्या अगोदर रिपेमेंट, त्यांनी जे कंपनीला कॅपिटल म्हणून 100 रुपये दिले ते परत मिळवण्याचा प्रेफरन्स शेअरला अग्र हक्क आहे. म्हणजेच प्रेफरन्स आहे. कोणाच्या अगोदर परत मिळवणार, इक्विटी शेअर. म्हणजे इक्विटी शेअर होल्डरच्या बाबतीत, इक्विटी शेअर होल्डरच्या तुलनेत प्रेफरन्स शेअरला 2 बाबतीत अग्र हक्क असतो. कोणत्या 2 बाबतीत, एक तर डिव्हिडंड इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर भेटला पाहिजे, इक्विटी शेअरच्या अगोदर भेटला पाहिजे, आणि कॅपिटलची अमाऊंट सुद्धा कंपनी बंद व्हायच्या अगोदर त्यांना दिली जाते. हे 2 त्यांना प्रेफरन्स आहेत, प्रेफरन्स दिला जातो त्यांना, म्हणून आपण त्याला काय म्हणणार, प्रेफरन्स शेअर असं म्हणणार. आय होप क्लिअर. Thus, preference shareholder enjoy preferential right in case of payment of dividend. बघा, डिव्हिडंड त्यांना अगोदर भेटणार आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटल, कॅपिटलचं सुद्धा रिपेमेंट अगोदर भेटणार आहे. प्रेफरन्स शेअर होल्डर गेट फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड. ह्यांना फिक्स रेटने डिव्हिडंड दिला जातो. मी म्हणले की 10% त्यांना फिक्स रेटने भेटणार. बिफोर गिव्हिंग डिव्हिडंड टू इक्विटी शेअर होल्डर, आणि इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर त्यांना डिव्हिडंड दिला जातो. ऑन द बेसिस ऑफ ॲडिशनल राईट ऑफ बेनिफिट प्रेफरन्स शेअर कॅन बी फर्दर क्लासिफिकेशन. आता प्रेफरन्स शेअरचं काही क्लासिफिकेशन केलेले बघा, कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स और नॉन कम्युलेटिव्ह. कम्युलेटिव्ह म्हणजे काय, संचित होणारा, म्हणजे एखाद्या वर्षीचा प्रॉफिट झाला नाही तर त्या वर्षीचा प्रॉफिट त्यांना दिला जाणार नाही, परंतु तो साठवून ठेवला जाईल. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या वर्षी प्रॉफिट झाला नाही, त्यांना 10% प्रॉफिट द्यायचं, आपल्याला डिव्हिडंडवर 10% द्यायचं. मग एखाद्या वर्षी झालाच नाही तर हा काय केला जातो, साठवून ठेवला जातो, आणि दुसऱ्या वर्षीचा जो प्रॉफिट असेल त्या प्रॉफिटमधनं गेल्या वर्षीचा 10 आणि या वर्षीचा 10 असा टोटल एकदम 20 दिला जातो. याला काय म्हणणार, कम्युलेटिव्ह. नॉन कम्युलेटिव्ह म्हणजे काय, एखाद्या वर्षी झालाच नाही तर दुसऱ्या वर्षी तो त्या वर्षी द्यायचा नाही, दुसऱ्या वर्षी झाला त्या वर्षीच द्यायचं फक्त. रिडीमेबल अँड इनरिडीमेबल प्रेफरन्स शेअर, परत फेडीचे आणि परत न फेडीचे. म्हणजेच काय, ठराविक कालावधीनंतर त्यांची परतफेड केली जाते, त्याला रिडीमेबल म्हणणार, आणि केली जाणार त्याला इरिडीमेबल म्हणणार. त्याच्यानंतर पार्टिसिपेटिव्ह अँड नॉन पार्टिसिपेटिव्ह. जर कंपनीला जास्त प्रॉफिट झालं, हे 10 रुपये त्यांना देऊन सुद्धा प्रॉफिट शिल्लक असेल, तर ते एक्स्ट्रा प्रॉफिटमध्ये जे काय पार्टिसिपेटिव्ह शेअर असतील, होण्याचा जो हक्क असेल तो पार्टिसिपेटिव्ह, म्हणजे त्याला पार्टिसिपेटिव्ह शेअर होल्डर प्रेफरन्स शेअर असं म्हणणार. आणि नॉन पार्टिसिपेटिव्ह म्हणजे एक्स्ट्रा प्रॉफिटमध्ये ते सहभागी होऊ शकत नाही. कन्व्हर्टेबल म्हणजे जे काही, कन्व्हर्टेबल कोणाला म्हणायचं, की असे प्रेफरन्स शेअर्स की जे इक्विटी शेअर्समध्ये कन्वर्ट होऊ शकतात त्याला कन्व्हर्टेबल. आणि नॉन कन्व्हर्टेबल म्हणजे काय, इक्विटी शेअरमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही, त्याला नॉन कन्व्हर्टेबल असं. तर हे इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअरचे प्रकार आहेत. तुम्हाला आता हे SPOC मध्ये अभ्यास, SP मध्ये आय होप अभ्यासायला असतील, तर ते तुम्ही अभ्यासलेले असतील, मी जस्ट ओव्हर आउट केलेलं आहे. आता या ठिकाणी पुढे आपल्याला जे अभ्यासायचं आहे ते म्हणजे टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल. हा जो पार्ट आहे थोडासा IMP आहे, त्याच्यामुळे याला आपण थोडासा जास्त वेळ देणार आहोत. तर आज आय होप मी जे तुम्हाला जे सांगितलेलं असणार आहे ते नक्कीच समजलेलं आहे. आजचा जो काही थिअरॉटिकल पार्ट असणार आहे तो तुम्हाला समजलेला असणार आहे. पुढच्या लेक्चरला आपण टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल अभ्यासणार आहोत. तर पुढचं लेक्चर देखील महत्त्वाचं असणार आहे. थिअरॉटिकल पार्ट आहे, 3-4 लेक्चरमध्ये आपण संपवून प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहे. त्यामुळे थिअरी पार्ट हा महत्त्वाचा असतो, हा मिस करत जाऊ नका. बघत सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट थिअरॉटिकल पार्ट अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.